वरती होता ना मालिक साहब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाढदिवसानिमित्त उपस्थित झालेले पाहुणे वैभव पाडवे साहेब, बाजीराव मालुसरे साहेब आणि व्यासपीठावर आणि चेतन तळवी साहेबांना पण विनंती करतो व्यासपीठावर. निलेश परब आमचे मित्र, महिला विभागाध्यक्षा बबनराजे महिला पुढे घे. महिला काय पण कधी पण हाक मारलं आधी 2 वाजता सुद्धा 1 वाजता काही धावत यायचं. साहेबांना प्रेम म्हणजे कार्यकर्ता म्हणजे राष्ट्रवादी प्रेम असतं तसंच प्रेम एक घटना एक गोष्टी असं झालेली मुलाचा ऍडमिशन होता खूप मनापासून इच्छा साहेबांना वाटून खूप इच्छा. या ठिकाणी मालिक साहेबांचा औक्षण होते. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून त्यांना पुढील आयुष्यासाठी पुढील राजकीय मालिक साहेब आगे बढ़ो. फोनवर व्हिडिओ चालू आहे वरती. आज आपल्या या ठिकाणी जेवढे मनसेचे जे कार्यकर्ते ते आपण एकत्र होऊन सगळ्यांनी एकजुटीने आपण अगोदर काम करत होतो, पण काही कारणास्तव सगळे इकडे तिकडे बिखरले गेलेल्यामुळे पण सगळ्यांचा जो स्वभाव आहे हा खूप स्वभाव चांगला आहे. आपण आजही एक दुसऱ्यांना कुठेही भेटतो तो एक दुसऱ्यांना आवाज देतो. आपण तिथे पक्ष वाड्यामध्ये प्रत्येक एरियामध्ये सगळीकडे ते जात आहेत, सर्वांना जुन्या लोकांना ते भेटत आहेत, त्यांच्या भेटीगाठी करतायत व त्यांच्या काय समस्या ते जाणून घेतात. एक ऐकून खूप छान वाटलं. आणि तसेच आपली जी जुनी टीम पुन्हा या ठिकाणी रुजू त्यांनी केली त्याच्याबद्दल त्यांचा हार्दिक धन्यवाद. तसेच आज त्यांचा वाढदिवसाच्या बद्दल बोलण्याचं एक स्वरूप आहे की आई जगदंबा त्यांना उदंड आयुष्य देव, त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दीपक कांबळे साहेब. आपण थोडक्यात आणि मोलाचं मार्गदर्शन केला. त्यानंतर मी विनंती करतो महिला पदाधिकारी सर्वांना मानाचा महाराष्ट्र, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवली. बबन माडिक या व्यक्तीचा माझा कारण साधारण 20 वर्षांपासून त्यांची मैत्री आहे. मला मोठ्या भावाप्रमाणे कुठेही मी चुकत असेल काय असेल तर मला प्रत्येक वेळी त्यांचा मार्गदर्शन लाभत असतं. एक अत्यंत राजकारणाचा अत्यंत
कडवट सैनिक व निष्ठावंत राजसाहेबांबरोबर पक्ष स्थापनेवर भारतीय विद्यार्थी संघापासून ते कार्यरत आहे. हे त्यांचा अनुभव भारतीय विद्यार्थी प्रचंड आयुष्य लाभो हीच ईश्वराची प्रार्थना करतो. आणि येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये असाही आपल्या विधानसभेतून पाठवला पाहिजे अशी सर्व आपल्या महाराष्ट्र सैनिकाला विनंती. अशा कार्यकर्त्याला आपण सर्वांनी असंच पूर्वी मी बोलतील यापुढे हीच तुर्तास रजा घेतो. जय हिंद जय महाराष्ट्र. अजून काहीतरी ऐकायची इच्छा होती आम्हाला, पण 100% नगरसेवक म्हणून पाठवा हे इच्छा व्यक्त केल्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून या गोष्टी. त्यानंतर मी आमच्या 221 222चे उपविभागाध्यक्ष रोहन हुमणे साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मोलाचं मार्गदर्शन आणि सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या माडिक साहेबांच्या आठवणी, काही खास आठवणी असतील तर व्यक्त कराव्या. सन्माननीय आपल्या सर्वांचे लाडके विभागाध्यक्ष सन्माननीय बबन माडिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण इथे उपस्थित राहिला. मी सर्वांचे मनोभावपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच शुभेच्छा द्यायचं म्हटलं तर बबन माडिक साहेबांचं आमचं म्हणजे पहिल्यापासून असं काय हे नाही, त्या गावालाच आहे. आणि आता पक्षाने कोणी जो त्यांच्याबरोबर काम करायचं आहे या इच्छेने मग कोणी असं. आणि आता माडिक साहेब ह्याच्यापुढे आपण चांगल्या उभारणे काम केले. आणि आता जर माडिक साहेब पूर्ण जोशाने आहेत त्यांच्यासोबतही पूर्ण जोशाने काम करणार. आणि सगळ्यांनी सांगितलं खरोखर आपल्या नगरसेवकच्या रूपाने माडिक साहेबांच्या रूपाने कोणाकडून आता ओपन ही माझी मनापासून इच्छा आहे. आणि मी त्यांच्यासाठी मनापासून शुभेच्छा देतो त्यांना. आणि माझ्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. मला संधी दिल्याबद्दल मी आमचे शाखाधीश बरोबर नागरिक यांचे मनापासून शुभेच्छा. सचिन गंगावकर साहेबांना मी विनंती करतो की माडिक साहेबांच्या खूप जवळ राहिला, त्यांच्या जुन्या आठवणी काही आम्ही ऐकू इच्छितो. जय महाराष्ट्र सर्वांना. आज सन्माननीय श्री विभागाध्यक्ष बबनजी महाडिक यांचा आज वाढदिवस आहे. प्रथमच मी ह्या तयारीला प्रथमच उतरलो एवढ्या वर्षातून. आणि तो मला आनंद खूप एवढा खूप आनंद वाटला ना हा वाढदिवस साजरा करताना. का म्हणजे मी काहीतरी ह्या 18 वर्षामध्ये कुठेतरी कोणत्या तरी चांगल्या माणसावर मी काम करतो. आणि आपण ह्यासाठी काय माडिक साहेब हे माझ्या पहिल्यापासून सुरुवातीपासून म्हणजे माझ्याबरोबर आहेत आणि आताही आहेत. त्याच्यामुळे मी त्यांना पुन्हा एकदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आपल्या विभागाचे विभागाध्यक्ष श्री बबन माडिक साहेब यांना मी वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि एक अनुभव सांगतो की जे मला वेळोवेळी कशी मदत केली साहेबांनी. मागच्या काळामध्ये काही 2-3 महिन्यामध्ये माझी आई कॅन्सरग्रस्त झाली होती. आणि मी बबन माडिक साहेबांना फोन केला. मी खूप ठिकाणी फिरलो, BMC हॉस्पिटलमध्ये फिरलो किंवा आणखी बऱ्याच ठिकाणी फिरलो. पैशाची खूप प्रॉब्लेम्स होते माझ्याकडे. मग त्यावेळेस बबन माडिक साहेबांना भेटलो. बबन माडिक बोलले की तुम्ही माझ्या ऑफिसला या आणि ऑफिसला येऊन मग आपण बोलू. मग साहेबांनी स्वतः प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये मला घेऊन गेले त्या ठिकाणी आणि स्वतः डॉक्टरशी बोलले. डॉक्टर त्या ठिकाणी अवेलेबल नव्हते, तरी पण माझ्यासाठी ते 5 तास त्या ठिकाणी बसले. आणि 5 तास बसल्यानंतर डॉक्टर आले आणि डॉक्टरांशी बोलून त्यांनी माझ्याशी जे स्पॉन्सर होते त्या स्पॉन्सरशी बोलून आज 3.5 लाखाचं जे माझं बिल होतं ते पूर्ण माडिक साहेबांनी केलं. आणि यासाठी मी साहेबांचं धन्यवाद केलं. आणि यावेळी सुद्धा मी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. जय हिंद जय महाराष्ट्र. नवनाथ चपले साहेब, आपण तुम्हाला आलेला अनुभव या ठिकाणी व्यक्त केला आणि एवढं मोठं जे आरोग्याच्या बाबतीतला जो विषय माडिक साहेबांनी सॉल्व्ह केला ते आहेत, त्यांनाही विनंती करतोय त्यांनी आपला माडिक साहेबांच्या आठवणी
नमस्कार. आज आपण सर्वजण सन्माननीय आपले सर्वांचे लाडके विभागाध्यक्ष माडिक साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे उपस्थित आहोत. अशा पद्धतीने एखाद्या वाढदिवस साजरा होणे हा त्या व्यक्तीने केलेल्या इतक्या वर्षाचा कार्य व लोकांना दिलेलं प्रेम असतो. म्हणूनच आपण इतक्या संख्येने इथे उपस्थित झालात. मला वाटतं बऱ्याच ठिकाणी कार्यकर्त्यांना कदाचित माहिती नाही. आपले साहेब म्हणजे याच्या आधी विभागाध्यक्ष मलबार हिल सुद्धा त्यांनी केलेलं आहे. तिकडच्या पदाधिकाऱ्यांना माहिती आहे की नाही माहिती नाही, तर ते सुद्धा आले असते. त्याच्यामुळे मोहम्मद माडिक साहेबांनी जी जबाबदारी दिली सर्वोदय राजसाहेब साहेबांनी, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे त्यांच्या सहवासात आत्ता गेल्या वर्षापासून मला काम करायला मिळतो. याच्या आधी फक्त आम्ही त्यांना बॅनरवर आणि फक्त व्हिडिओमध्ये जे काही ते काम करत होते ते पाहत होतो. पण अनुभव असा आहे की मित्रासारखे वागवतात, लहान मोठ्या भावासारखे आम्हाला समजून घेतात. हा त्यांचा एक मनाचा फार मोठेपणा आहे. त्याचबरोबर आम्हाला असंही समजलं की त्यांना मंडलगड तालुका म्हणजे त्यांचं गावचं गावाकडचे तालुका संपर्क अध्यक्ष सुद्धा दिलं होतं. म्हणजे बघा, राजसाहेबांनी एखादी जबाबदारी दिली तिथे मला हे नको ते नको नाही, दिले ते करायचं. तर त्या मी माझाच बाजूचा तालुका आहे गावाचा. तर ग्रामीण भाग म्हटलं तर तिकडे कुठलं म्हणतात ना, कार्यकर्त्यांची संख्याच कमी आहे. नवी सगळेजण मुंबई शहरासारख्या शहरामध्ये कामाला आहेत आणि अशा ठिकाणी जाऊन पक्ष वाढवायचा आणि पक्षाचा तिथे झेंडा फिरवायचा फार मोठी गोष्ट असते. तिथून मुंबईमध्ये जाणं, आपलं काम सांभाळून या सगळ्या गोष्टींना ते करत करत आज त्यांना साहेबांनी आपला विधानसभा दिला इकडची कुलाबा. नक्कीच इथे सुद्धा ते गेल्या वर्षापासून आम्ही पाहतोय की संघटना कशी वाढवायची. या ठिकाणी आमच्या कुलाबामध्ये महिलांचं फार प्रमाण कमी होतं, ते कुठेतरी ते वाढत आहे. पुन्हा जुने जे कार्यकर्ते जे काही कारणास्तव नाराज होते काय होते त्यांना जवळ येतं. म्हणजे संघटना कशी वाढवायची, कार्यकर्ते कसे वाढवायचे हे त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळत आहे. आणि याच्या पुढे सुद्धा त्यांचं काम जे आहे ते अशाच पद्धतीने चालू राहावं आणि त्यांना आई मुंबईला विनंती करतो की त्यांना अशाच पद्धतीने काम करायला ताकद देवो आणि येणाऱ्या पुढच्या महानगरपालिकेमध्ये त्यांना आम्हाला पाहायचं आहे नगरसेवक होताना, अजूनही पुढे पाहायचं आहे. पण त्यांना खूप खूप शुभेच्छा वाढदिवसानिमित्त. धन्यवाद. आपले विभागाध्यक्ष सर्वांचे लाडके यांना मी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आज सगळ्यात आनंद मला झाला आहे. त्याच्या 20 वर्षापासून आमचे जे सवंगडी होते ते आज एका मंचावर दिसते. मला सर्व ओळखत असणार त्या सर्वांना एकत्र आणल्याबद्दल मी माडिक साहेबांचे आभार मानतो. त्यांनाही विनंती करतो की राजसाहेबांच्या प्रेमाखातर आपण ही गुरा सांभाळ आणि परत आमच्या घर अशी मी अपेक्षा करतो. जय जय महाराज. नाईक साहेबांनी कुलाबा विधानसभा अध्यक्ष श्री भगवान माडिक त्यांना लाख शुभेच्छा. मी त्यांच्याकडे कधीही जातो. मला कार्यकर्ता आणि त्यांच्या माझा भेटत नाही बोलत, मला मित्राप्रमाणे वागवतात. कधीही जातो, कधी अपेक्षांच्या वर त्यांचं आम्हाला सहकार्य असतं. साहेब खूप खूप लाख शुभेच्छा तुम्हाला. असं नेतृत्व जर घडत राहिले त्याच्या मनसेमध्ये खूप याच्या पुढे डबल पक्ष प्रवेश आणि पुढील प्रवेश भरपूर चांगल्या पद्धतीने होईल आणि मनसे ह्याच्यापेक्षा जास्त ताकदीने उभा राहील. साहेब जेव्हा आम्ही तुमच्याकडे आलो कधी तुम्ही आम्हाला कार्यकर्त्याप्रमाणे वागवलं नाही, एक मित्राप्रमाणे तुम्ही आम्हाला कोणतीही समज असेल सहकार्य असेल ते चांगल्या पद्धतीने करता. आमच्या गावचे मनसे सैनिक तुमच्यासोबत असतात. तुम्ही कधी कुणाला कसे वागत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने आम्हाला सहकार्य केले, हॉस्पिटल असेल कोणत्याही गरजू सेवा असेल, साहेब ज्या पद्धतीने हे नेतृत्व काम करतात मला वाटत नाही असं नेतृत्व कुठे असेल. या पद्धतीचं नेतृत्व असेल तर जाऊया. आमच्या महाराष्ट्र देवघर दोन त्याच वतीने सर्व कुलाबा विधानसभा क्षेत्रात तुम्हाला लाख लाख शुभेच्छा एवढं बोलून माझं मनोव्यक्त करतो. धन्यवाद अभिषेक. या ठिकाणी मला आपल्या सर्वांनाही खूप खूप आभार प्रकट करते त्यांच्यातर्फे, माझ्या पक्षातर्फे, माझ्या कुलाबा विधानसभेतर्फे की तुम्ही खरंच अपेक्षेपेक्षा जास्त गर्दीने इथे जमलात आणि आम्ही नक्कीच पुढच्या वर्षी राजेभाऊ जागा कमी पडणार डॅम शुअर
सॉरी. तर मला आता मी खूप इमोशनल झाले. आय डोंट नो मी काय बोलतो ना, मला कळत नाही. पण एकच सांगते की मला जे मनसे अपेक्षित होती मी व्याससाहेबांचं सगळ्यात गाण्याचं इलेक्शन लढवलं. मी फर्स्ट कॉर्पोरेटर आहे आणि त्याच्यानंतर मी काही गोष्टी घडल्या. त्याच्यामुळे मी इकडे कुलाबा विधानसभेत अजिबात ॲक्टिव्ह नव्हते. मी जाणे कक्षामध्ये मी गेले आणि तिथून काम करत होते. हे खूप खूप हे केलेलं आहे. सो आजच्या एवढ्या गोष्टी नको ते सगळं. आणि नंतर बबन भाऊ आले सिस्टीममध्ये आणि कुठेच म्हणजे मी कुठे कोणत्या ग्रुपमध्ये वगैरे नव्हते आणि मला काहीच माहीत नाही. मी माझगाव कोर्टामध्ये माझ्या पर्सनल कामासाठी केलेले. तर मला तिथे आमच्या सुप्रियाताई भेटल्या. सुप्रियाताई हा माझा अनुभव हा तुम्ही म्हणाले म्हणून मी सांगते. माझ्या ज्या मेमरीज आहेत ना कोर्टाच्या त्या मी सांगते. तर आले नांदगावकर साहेब आले. आम्ही बसलो एकमेकाच्या बाजूला. ते केसचं सगळं डिस्कशन झालं आणि नांदगावकर साहेब मला बाजूला मला म्हणतात मी उभी होते. मला बाजूला घेतलं आणि बसवलं. मला म्हणतात काही तुम्हाला कळली नाही का गोष्ट तर म्हटलं काय साहेब हसतायत सगळे बघून माझ्याकडे हसतायत. शिवडी विधानसभा मला सगळी ओळखते कारण माझं माहेर आहे. ते आधीपासून सगळे मला ओळखते. मला माहीतच नव्हतं आणि मला म्हणतात ते विभाग अध्यक्ष तिकडे आपल्याला एक नवीन अपॉइंट केला आहे तिकडे जायला. म्हटलं कोण? बबन भाऊंचं नाव घेतलं आणि काय सांगू तुम्हाला. मला हेच नाही की मी कोर्टामध्ये आहे, माझगाव कोर्टामध्ये आहे. माझ्या बाजूला नांदगावकर साहेब आहेत. ते भाऊ म्हणाले मलबारीला काम केलं. तर मलबारीला आम्ही प्रीतीताई होत्या विभाग अध्यक्ष. आपला पहिला विभाग अध्यक्ष. आम्ही प्रीतीताईंच्या टीममधल्या सराई तयार झालेलो. खूप लवकर केलं बिचाऱ्या. पण आजही आमचं फ्रेंड सर्कल आहे तिथे. आणि पुरुषांचं आय डोंट नो म्हणजे माझा त्यांच्याशी संपर्क नाही आहे. पण माझ्या ज्या आहेत ना मलबारीच्या महिला ज्या आहेत ना त्या खरंच बबन भाऊंना म्हणजे एक विभाग अध्यक्ष झाले ना ह्या माझ्या लाईफमधल्या ना. मला माझं कॉर्पोरेशनचं तिकीट मिळालं ना तेव्हाही एवढा आनंद नव्हता झाला. तो एक म्हणजे खूप छान गोल्डन मेमरीज आहे. आणि मी डॅम शुअर सांगते तुम्हाला मी जे आपल्या राजेभाऊंना बोलले ना आम्ही आता ते तर पदावर आहेत. मी तर त्यांना किती वेळ आम्हाला काय पदाने काम करणाऱ्याला कधी पदाचं फरकच पडत नाही. सो आहे की तिकडे मलबारीची जायचा आशीर्वाद आहे त्या महालक्ष्मीचे सरस्वतीचे आणि मातेचे काली मातेचे. पण आम्ही तर इथे साक्षात त्यांच्याबरोबर आहोत. सो वेल डन बबन भाऊ आणि खूप विशेष तुम्हाला. आम्ही तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करू आणि आम्ही सगळ्या कुलाबा विधानसभेच्या महिला जसं माझं मलबार हिलचं आहे ना तसं आम्ही पण इथे वाढवतो आहे. ते तुम्हाला दिसतच आहे आणि अजूनही पुढे दिसेल एवढं मी तुम्हाला नक्की सांगते. आणि तुमचं खूप वेळ घेतल्याबद्दल माफी मागते. थँक्यू. धन्यवाद. मोलाचे मार्गदर्शन नेरकर मॅडमने केलं. मी विनंती करतो सर्व शिवसेना उभाटा गटाच्या कार्यकर्त्यांना जागा करून द्यायच्या आपल्या पदाधिकारी. पुढे या पुढे या पुढे या. आज 12 ऑक्टोबर विभागाध्यक्ष बबन महाडिक साहेब यांना प्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. साहेबांचं बोलायला गेलं म्हणजे साहेब असे आहे की गरिबांचे वाणी. कारण साहेबांनी त्या दिवशी आम्ही होतो सर्व सोबत. गंगावणे साहेबांचा वाढदिवस होता त्या दिवशी दोघा तिघांना पायाला लागलेला मागे लागलेला. एका ती कुठेतरी भांडणं झालेली त्याला पण कुणीतरी मारले. तर आम्ही सावंत साहेबांना आम्ही हॉस्पिटलला नेलेली. त्यावेळेस आम्हाला दोघे तिघे जरी साहेबांच्या नंतर वंतीचे भेटले. तर तिथे आम्ही गेलो. सावंत साहेबांचा जो उपचार होता तिथे केला. दोघे तिघे जण आलेले त्यांचा पण साहेबांनी उपचार करायला सांगितलं. त्यांना पण मदत झाली. ते पोलिसांचा जे काय मॅटर होता ते पण सॉल्व केलं. साहेबांचं बोलायला गेलं तर साहेब असे स्वतःचं काम सोडून
सर्वांच्या पाठी धावत येतो. असे विभागाध्यक्ष आपल्याला जे भेटले गेले खूप मेहरबानी. त्याच्यामुळे आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझे या ठिकाणी उल्हास चव्हाण आपले नवनिर्वाचित शाखाध्यक्ष साहेबांना शुभेच्छा द्या. नवीन आणि जुन्यांच्या मोलाचा व्यक्त झालेली चर्चा याच कार्यक्रमाला शोभा वाढवणार आहे. नमस्कार, जय महाराष्ट्र. सन्माननीय व्यासपीठ जमलेल्या सगळ्या माझ्या मनसैनिकांना उपस्थित राहिलेल्या सर्वप्रथम आभार. मी साहेबांना धन्यवाद देऊ इच्छितो, कारण की अनेक वर्षांपासून आम्ही कार्यरत आहोत. पण तरी देखील जी संधी साहेबांमुळे आज आम्हाला भेटली आहे ते त्या काळात मला तुम्हाला आभार मानत आहोत. व आमच्या वॉर्ड करतो त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उल्हास. या ठिकाणी अजय मेहर यांना मी विनंती करतो त्यांनी साहेबांना शुभेच्छा द्यायच्या. धन्यवाद सन्मान्य वाचून. मी प्रथम माझ्या मांगऱ्या गुलाबा तालुक्यात मांगऱ्या समाजाच्या वतीने माळीक साहेबांना खूप खूप शुभेच्छा देतो. नवरात्राची गोष्ट होती. अचानक मी गावी होतो तर मला साहेबांचा फोन आला की तुला दादरला यायचं आहे. साहेब मी गावी आहे. नाही तुला यायचं आहे का सर? नाही तू ये. बोले साहेब पद वगैरे मला नको आहे. नाही ना तू ये, काही होणार नाही, काय असेल ते मी बघून. आणि खरंच 18 ते 20 वर्ष मी मनसेमध्ये कार्यकर्ता म्हणजे उपशाखाध्यक्ष असतो. आणि साहेबांनी मला आज एवढी मोठी संधी दिली त्याबद्दल त्यांचं खूप खूप धन्यवाद. माझ्या आपल्या कार्यकर्त्यांना म्हणजे मी कानाकोपऱ्यात असलेल्या कार्यकर्त्यांना डायरेक्ट एवढा मोठा पदावर दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आणि पुन्हा त्यांना वाढदिवस शुभेच्छा देतो. जय जय महाराज. धन्यवाद. कार्यकर्ते सर्वांना सर्वप्रथम माझ्या आणि सगळ्यांना जय महाराष्ट्र. आज या ठिकाणी माननीय श्री राजसाहेबांनी आपल्याला कुलाबा विधानसभेमध्ये केलेलं दमदार नेतृत्व बबन माळीक यांच्या रूपाने, ज्यांनी गेल्या वर्षी विभागाध्यक्षाची धुरा सांभाळल्यानंतर जे आपल्या विभागामध्ये बदल घडून आणले, छोटे छोटे बदल जे आता कांबळे साहेबांनी आपल्या समोर व्यक्त केले. हीच बबन माळीक साहेबांची जी किमया आहे ती ही किमया आहे. कारण राजसाहेबांनी आपल्याला दिलेले बबन माळीक साहेबांच्या रूपाने कुशल नेतृत्व आणि कर्तृत्व हे आपल्याला लाभलेलं आहे. तेव्हा या ठिकाणी मी आपले आजच्या 12 ऑक्टोबर या कार्यक्रमाची उत्सव मूर्ती श्री बबन माळीक साहेब यांना आपल्या समस्त कुलाबाच्या वतीनं त्यांना त्यांच्या या शुभ दिवसाच्या आणि त्यांना या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच परमेश्वर त्यांनी प्रार्थना करतो की त्यांना इथून पुढे येणाऱ्या आपल्या विधानसभा, नगरपालिका, सर्व महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्याला सर्वांना काम करण्याची संधी मिळो. आणि आपले आलेले उभाटाचे पदाधिकारी आणि आपले मनसेचे पदाधिकारी आपण खांद्याला खांदा मिळून आपण या कुलाब्यामध्ये क्रांती घडवू आणि आपली चांगली महत्वाची घडवून आणू. कारण बदल हा होत नसतो, बदल हा करावा लागतो. त्यासाठी आपले उभाटाचे सर्व पदाधिकारी, आपले मनसेचे, हीच आपली इथे आपली एकजूट आणि आपलं कर्तृत्व दाखवण्याची संधी आपल्याला या रूपाने मिळालेली आहे. तर मी सर्वांना विनंती करतो, कुठेही कचराई न करता, कुठेही कुठल्याही गोष्टीची गफलत न घेता आपण या ठिकाणी उत्कृष्टपणे आपलं काम करायचं आहे. आणि आपले उद्धव साहेब आणि राजसाहेबांना आपल्या या विधानसभेमध्ये आपली चांगली एक महत्त्वाची सीटून निवडून द्यायची आहे. तसेच या ठिकाणी आपण आज बबन माळीक साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आपण सर्व ठिकाणी जमा झाला, त्याबद्दल सर्वांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी जरा माहोल झालाच पाहिजे. मी जसा 2-3 घोषणा देईन त्या मागोमाग सर्वांनी घोषणा केला पाहिजे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बबन माळीक साहेब आगे बढ़ो, एक नारा दिल से. एवढे बोलून माझे मी 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. एवढंच सांगायचं आपल्याला. हे जे लोक म्हणतात कुलाब्यातून मनसे संपली, हे बघून घ्यावाचे.
प्रत्येकाने आपली एक गोष्ट बघितली, माडिक साहेब सांगतोय मला, मनापासून सांगतोय, प्रत्येक व्यक्ती इथं बोलत होती ना, प्रत्येक व्यक्ती मनातून भरलेली होती. कारण बऱ्याच काळानंतर प्रत्येकाला बोलण्याची संधी मिळाली आणि प्रत्येकाला माहिती आहे गरबी व्यक्ती आधी इथं उपस्थित झाली आणि हा कुलाबा उभा केला संपूर्ण. ह्याच शुभेच्छा आमच्या सर्वांना मला राहतील. फार जास्त बोलायचं आणि इतरांनाही बोलायचं आहे, त्यामुळे जास्त वेळ काही घेऊन मला कळत नाही. मनापासून पुन्हा एकदा वाढदिवसाच्या लाखला शुभेच्छा तुम्हाला. आमचा विश्वास पूर्णपणे व्यक्त करत आहात, असे तुम्ही पुढे करत राहाल हे सदिच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी बबनराजे एक भक्कमपणे माडिक साहेबांच्या पाठी उभं राहिले, आमच्या सर्वांच्या पाठीमागे उभं राहिले. त्यामुळं आम्हाला ठामपणे काम करता आलं. ही गोष्ट कुठेच लपलेली नाही. मी विनंती करतो की आम्हाला एका विधानसभा निवडणुकीने पॉवरफुल विधानसभा निवडणूक झाली होती आणि त्या निवडणुकीत जवळजवळ 24,000 मतं आम्ही प्राप्त केली होती. आणि त्या निवडणुकीचं नेतृत्व फडणवीस साहेबांनी केलं होतं. पडद्याच्या पाठीमागून जे काय बळ दिलं होतं, जे नेतृत्व केलं होतं, आज जरी ते पक्षात नसते तरी आम्ही कुठेही त्यांना पाहिलं तर हक्काने एक आशेच्या नजरेने बघतो. आणि त्यांनी पण माडिक साहेबांच्याबद्दल 2 शब्द व्यक्त करावे. 4 शब्द व्यक्त केले तरी आम्ही नाराज होणार नाही. शैलेश पवार पुढे असतील तरी तुम्हाला पुढे यायचं. शैलेश पवार आजच्या या उत्सवातील आणि आपण सर्वांनी मगासपासून सगळेजण म्हणतात की जुन्या आठवणींचा उजाळा, जुन्या आठवणींचा उजाळा. तर खरोखर ही जी या व्यासपीठावर बसलेली वेगवेगळ्या विचारांची आणि आता वेगवेगळ्या नेतृत्वाला स्वीकारणारी ही सर्व मंडळीला एकत्र करण्याचं जे धाडस किंवा जे श्रेय आहे तो जे करू शकतो ते फक्त बबन माडिकजीच करू शकतात आणि ते त्यांनी करून दाखवलं आहे. शिंपल्यात घालून समुद्र कधी पाहता येत नाही. शिंपल्यात घालून समुद्र कधी पाहता येत नाही. निळ्या भोर गगनांचा अंत कधी लागत नाही. निळ्या भोर गगनाचा अंत कधी लागत नाही. चित्रात काढलेल्या फुलांचा सुगंध येत नाही. चित्रात काढलेल्या फुलांचा सुगंध येत नाही. धनुष्यातून सुटलेला बाण मागे घेता येत नाही. आणि आजचा बबनजी कार्यसम्राट आणि सर्वांचे लोकप्रिय लाडके विभागाध्यक्ष श्री बबनजी माडिक यांचा वाढदिवस कायमविना साजरा होऊ शकत नाही. बबनजी माडिक यांचं आणि माझा तसा परिचय भारतीय विद्यार्थी सेनेपासूनचा आहे. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षात ते उपविभागाध्यक्ष म्हणून कार्यरत होते कुलाबा विधानसभेत. त्यापासूनची पक्ष स्थापन झाला आणि अवघ्या 8व्या महिन्यातच महानगरपालिकेची निवडणूक लागली. उमेदवार कोण 8च महिने झाले होते. पक्षाची नीट बांधणी नाही, कार्यकर्ते नाही, काय करायचं काय. कोणाला इथे निवडणुकीचा अनुभव नाही, म्हणजे असे प्रस्थापित कोणच नाही. तर करायचं काय. तर उमेदवार मग शेवटी बबनजी माडिक हे प्रभाग क्रमांक 225 मधून प्रथम तर उभे राहिले आणि ते उभे राहिले. याच्या पाठीमागे खूप मोठं त्यानंतर राजकारण घडलं आणि मला तर कुलाबा तशी निवडणूकच झाली नाही. आणि बबनजी माडिक उभे राहिले आणि योगा धर्माने काय म्हणा विनोद शेखर शेखर यांचं कार्यालय आणि मनसेचं कार्यालय अगदी शेजारी म्हणजे एक भिंतीच फक्त एक भिंतच होती. एकच भिंत. ह्या बाजूला विनोद शाळा शेखर यांचं कॅबिनेट मंत्री त्यावेळेच्या आणि गेली कित्येक वर्षापासून अभिजात सत्ता या काँग्रेसने या ठिकाणी कुलाबा भूषवली. अशा ठिकाणी त्यांच्या शेजारीच आमचं कार्यालय त्यांच्या नाकात दमन करून ठेवलं. असंच करता करता त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचे त्यावेळेचे आम्हाला फुलकवणारे संघवी, आता ते नाही आहेत स्वर्गवासी, संघवी म्हणून होते. त्यांनी आम्हाला आव्हान केलं किंवा चॅलेंज केले आम्हाला की तुम्ही 400-500च्या वर राहू शकत नाही. तुमची तेवढी पोचच नाही, काय का. तुमची लेवल तेवढीच 400-500 पर्यंत. तर
तर म्हणलं ठीक आहे बाबा, येणारा काळ किंवा आमचे आकडेच सांगतील आम्ही बोलण्यापेक्षा, नाही का. मग असं करता करता त्यावेळेचा जो निकाल अधुराच राहिला आणि त्या निकाला दिवशी इतका संघर्ष झाला. आमचे जे अमर मुरणकर म्हणून कार्यकर्ते त्यांनी ती मतदानची मोजण्याची जी पेटी असते ती फेकून टाकली निवडणूक कार्यालयासमोर. इतका मोठा दंगल घडली त्या ठिकाणी त्या निवडणुकीत. आणि बबनजी महाडिक यांना त्यावेळेला पोलिसांनी लाठीचार्ज पण केला. आणि हे कळतात त्यावेळेच्या मनसे सैनिकांनी एकही काँग्रेसचं ऑफिस ठेवलं नाही शिल्लक. सगळे काँग्रेसचे ऑफिस खुल्यावेळेला तोडून टाकली. मग ते विनोद शेखरचं असू दे, गीता काळजेचं असू दे किंवा प्रेमसिंगचं असू दे, या तिन्ही नगरसेवकांचं तिघांची ऑफिस आम्ही तोडून टाकली त्यावेळेला. आणि हा तिची पहिली निवडणूक. आणि त्यानंतर जो आमचा झंझावात जो सुरू झाला, मग त्या मुलातही बाहेर काढलं. आणि आमच्या सगळ्या अशा की खूप खूप गोड अचूक माने फार तिकड अशा आठवणी भरपूर आहेत त्यांच्याबद्दल सांगण्यासारख्या, म्हणजे दिवस पुरणार नाही. तर बाबाजींची ती पहिली निवडणूक. आणि त्या निवडणुकीनंतर आम्ही निवडणुकीचा निकाल लागला, त्यानंतर आता थांबायचं नाही, आता झंझावात सुरूच करायचा. आणि असं करता करता पुढची टर्म आली. आणि पुढच्या टर्ममध्ये मनसे ही 226 वॉर्डमध्ये अवघ्या 18 मतांनी आमचा पराभव झाला. 227 वॉर्डमध्ये अवघ्या 400 मतांनी आमचा पराभव झाला. आणि 225 ज्या ठिकाणी हे लढले होते त्या ठिकाणी 235 मतांनी फक्त आमचा त्या ठिकाणी पराभव झाला. फार म्हणजे खऱ्या अर्थाने तो विजयच होता. कार्यकर्ते फार हरवून गेले त्यावेळेला. बबनजींनी पण खूप काय म्हणतात त्याला सपोर्ट आणि मॉरल सपोर्ट म्हणतात ना, की एखादी व्यक्ती असते की ती तिच्या पाठीशी आहे, नाही का. कार्यकर्ते पुन्हा नव्याने कामाला लागले जोमाने. असं करता करता बबनजी महाडिकांबद्दल एक आणखी गोष्ट सांगत जाते. पक्षासाठी त्यांनी केलेला संघर्ष ते असेच वर आले की त्यांना पुन्हा संधी मिळाली या ठिकाणी. ए वॉर्डमध्ये आमचा पाण्यासाठी एक मोर्चा निघाला होता. आणि त्या मोर्चामध्ये बबनजीची ओळख यांना महाड पोलिसांनी दिला होता. अक्षरशः फोटो असेल तर मला माहिती नाही, माझ्या समोरची गोष्ट आहे, पण काही करू शकत नाही. सिनियरनी 2 पाय आणि 2 हात पोलिसांनी पकडून लिटरली इथून त्या रोड उभा ना तेवढ्या अंतरावरून गाडीवर फेकलाय. म्हणजे पक्षासाठी खालेला खस्ता किंवा त्यांचे जो संघर्ष आहे, एखाद्या माणूस एखादी व्यक्ती मोठी होते त्याच्या पाठीमागे पण त्याच्या ज्या वेदना आहेत त्या वेदना कोणाला समजत नाही. तर आपल्या सर्वांचा मी जास्त काय वेळ नाही घेत नाही. आमचे बाजीरावजी पण या ठिकाणी त्यांचे परममित्र आहेतच, ते त्यांच्याबद्दल बोलतील. पण जाता जाता मी त्यांना एकच सांगेन की येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण उभे राहालच आणि भरघोस मताने निवडून याल ही माझे कुलदेवता रामेश्वराचरणी मी प्रार्थना करून मी बबनजींना पुनश्च एकदा त्यांच्या वाढदिवसाच्या मनस्वी लाख लाख शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद बाळासाहेब साहेब, आपण इतिहास डोळ्यासमोर उभा केला त्याबद्दल पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्या. याची राजा घेऊन सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व जमलेले मान्यवर मंडळी, त्याचप्रमाणे आजच्या आपल्या कार्यक्रमाचे आपले लाडके सर्वांचे लाडके विभागाध्यक्ष सन्माननीय बबन महाडिक साहेब. साहेब बोलू, तुमचा आदेश अंतिम आदेश असतात. आज या ठिकाणी आपण आपल्या सर्वांचे लाडके विभागाध्यक्ष श्री बबन महाडिक साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जमलेलो साहेबांबद्दल यांच्या वतीने त्यांची परवानगी घेऊन मी बरू यांना या ठिकाणी 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपती, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या सहकार्याच्या भूमीत मी जन्माला आलो ते राजहर्षी शाहू महाराज यांना वंदन करून मी माझी ओळख काय वेगळी सांगायला नको, कारण ज्या नेसरी खिंडीत रक्तरंजित नेसरी खिंडीत जो रक्ताचा सडा ओढला गेला त्या भूमीतला माझा जन्म आहे. आणि
कोणत्याही कार्याला तत्पर राहणे हा आलेला आदेश किंवा आदेशाचं पालन करणं हे तत्पर समजतो मी. तसा सहकार आणि सीमाभाग आणि चळवळीचा कार्यकर्ता आहे. बरेचसे प्रश्न आमच्याकडे येतात आणि प्रश्नातून आपल्याला बऱ्याचशा गोष्टी सोडवण्यासाठी संधी मिळते. मी पक्षाचा सुरुवातीपासूनचा कार्यकर्ता आहे आणि सुरुवातीपासून अगदी कार्यकर्ता, गटाध्यक्ष, उपशाखाध्यक्ष, शाखा वाहतूक शाखा संघटक, वाहतूक महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष आणि त्याच्यानंतर मला माडिक साहेबांनी हेरलं आणि शाखाध्यक्ष बनवलं. कारण बरेचसे प्रयत्न माझा मित्र प्रवीण आणि मी प्रयत्न करत होतो की आम्ही कधी शाखाध्यक्ष होणार, पण सातत्यानं दुर्लक्ष होत होतं. हे आम्हाला काय वेगळं सांगायची गरज नव्हती, पण गुण ओळखून तरी कार्यकर्त्याला वाव दिला तर पक्ष पुढे जातो. फार जर कार्यकर्त्याचे गुण तुम्ही ओळखणार नसाल, कार्यकर्त्याची कार्यक्षमता ओळखणार नसाल तर पक्ष पुढे जात नाही. गेल्या 8 वर्षाचा आम्हाला चांगला अनुभव आहे. मामूदकर साहेब त्याचे साक्षीदार आहेत. ज्या पद्धतीने माडिक साहेब विभागाध्यक्ष झाल्यानंतर जे शिलेदार निवडले, काही सक्षम पद्धतीने काम करायला लागले, काही थोड्या पद्धतीने काम करायला लागले, पण कुठेतरी स्कोर वाढत चालला होता. कुठेतरी स्कोर वाढताना दिसत होता की कुठेतरी पक्षाची हालचाल होते हे दिसत होते. आज हे पक्षाच्या बद्दलची माहिती सांगण्याचा कार्यक्रम नाही आहे, पण आता माडिक साहेब आले म्हटल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याफार उजाळा देणं गरजेचं आहे. आणि माडिक साहेबांच्या बद्दल सांगायचं झालं तर मी रात्री 4 वाजता फोन करतो तरी हा माणूस आज तत्पर. कुठे अडचण आली, माडिक साहेब काय करू, बिनधास्त भीड हा शब्द असतो. अजून काय पाहिजे कार्यकर्त्याला, तू भीड मी सकाळी येतो असा विषय नाही आहे, तू भीड मी आहे. अशा पद्धतीच्या कार्य जर आदेश असेल, अशा पद्धतीची जर थाप असेल तर पक्षही पुढे जातो, कार्यकर्ताही भक्कम होतो, कार्यकर्ताही सक्षम होतो. ठीक आहे, ज्याला ज्या वेळेत मिळायचं तर त्याच वेळेत मिळतं आणि यापुढे अजूनही काय वेळ गेलेली नाही. 100% यावेळी सर्व व्यासपीठावरील मान्यवरांच्या साक्षीने सांगतो, यावेळी गुलाबाचं खातं उघडणार. असं उघडणार तर लॉजिक काय आहे ते सगळं सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना वगैरे सगळं ज्ञात आहे. मी या ठिकाणी जास्त काही बोलत नाही, पण ज्या पद्धतीनं कार्य चालू आहे माडिक साहेबांचं त्या कार्यपद्धतीला सलाम करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आणि या ठिकाणी असा संकल्प करूया की किमान ही जागा कमी पडेल पुढच्या वाढदिवसाला आणि माडिक साहेबांच्या नावाच्या पुढे नगरसेवक हे पद लागलेलं असेल ही ग्वाही व्यक्त करतो, अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. बाळासाहेब ठाकरे, त्याचप्रमाणे उद्धव साहेब ठाकरे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब ठाकरे. मलाच खरोखर वाटत नाही आहे, कारण का मी कधी वाढदिवस साजरा केलाच नाही आणि मी ती अपेक्षा पण ठेवलेली होती. अशा या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने उपस्थित असलेले इतर पक्षातले माझे सगळे सहकारी, खऱ्या अर्थाने ते माझे मित्र आहेत, पण व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे खरोखर माझे मित्र, रोखोक बोलणारे बाजीराव मालुसरे, ज्यांना म्हटलं जातं की निवडणूक जिंकायची असेल तर कशी रणनीती करावी लागते, असे माझे सहकारी वैभवजी पाडवे. मित्रत्वासाठी आवर्जून उपस्थित असणारे, ज्याच्या वेळेला गरज लागेल आणि त्या वेळेला शब्द दिल्यानंतर उपस्थित राहणारे माझे सहकारी
दीपकजी कांबळे, त्याचप्रमाणे निलेशजी परब आणि जे अत्यंत हुशार व्यक्ती आहे, बऱ्याच ठिकाणी मी त्यांना त्यावेळेला मार्क केलेला आहे की त्यांच्या कामाच्या माध्यमातून किंवा राजकीयाच्या माध्यमातून कुठे गेला हुशार व्यक्ती त्यांना जवळून बघतो आणि ज्या वेळेला ज्यावेळेस मी बघितलं बाबा त्यांचं कामाची पद्धत, कुठचाही नेता कुठे उभा आहे आणि कुठचा नेता जिंकून आलेला आहे असं जर बघायला गेलं तर आमचे सिद्धांत साळवी साहेब अत्यंत हुशार व्यक्ती, अशांचं माझ्या पाठीची पाठबळ आहे. बघायला गेलं तर मित्रत्व म्हणून ते माझ्यासाठी नेहमी उभे राहणारे लोक आहेत. पक्ष हा बाजूला राहतो, पक्ष हा आयुष्यामध्ये आपण ज्या ज्या पक्षामध्ये राहतो त्या त्या पक्षामध्ये आपण निष्ठावंत आपण काम करतो. त्यावेळेस आपण ह्या व्यासपीठावर उपस्थित असतो, त्यावेळेस आपण या सहभागामध्ये त्या सभेमध्ये आपण उपस्थित असतो. ज्या वेळेला मला खऱ्या अर्थाने ज्यावेळेस विभाग अध्यक्षाची जबाबदारी दिल्याच्या नंतर मी गच्चीवर एकटाच विचार करत होतो. मला आता ह्या काही जणांचं राजकारण असं अशा पद्धतीचं असतं की जर मला तोडीस तोड करून उभा आला आणि विभाग अध्यक्षाची जबाबदारी दिल्याच्या नंतर तर खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर पहिला आपल्या लोकांशी नातं जोडण्याचा प्रयत्न केल्याच्या नंतर सुद्धा बऱ्याच गोष्टींचं अडचणीच्या सामोरं जावं लागतं. तर मी गच्चीवर उभा असल्यावेळी मला जर खऱ्या प्रामाणिकपणे साथ दिली असेल ते माझे भगवान आमोदकर, त्यांचं मी आयुष्यात कधी जी केलेली मदत ती विसरू शकणार नाही. त्याचप्रमाणे उपस्थित असलेल्या माझ्या महिला विभाग अध्यक्षा खोत, उपविभाग अध्यक्षा प्रियाताई, नेरकरताई, परत ममता, परत आमच्या देसाई, बऱ्याच आलेल्या आहेत. उपशाखा अध्यक्ष आहेत कुंभारजी आणि बरेच माझे शाखा अध्यक्ष आहेत, उपविभाग अध्यक्ष आहेत. जर मला भरून आले की आपले सचिन गंगावणे, दर्शन मुलगरकर, यादव, बर्मू माझे सगळे शाखा अध्यक्ष किंवा माझे सगळे सहकारी, कारण का मला आहे ना गोतावळमध्ये राहायची प्रचंड सवय, काय कळत नाही. मला उद्या साहेबांनी जरी पक्षातून काढलं किंवा मला उपविभाग अध्यक्ष माझ्यानंतर जरी काढलं तरी पण मला ते गोतावळमध्येच राहावं लागतं आहे, कारण की ते माझ्या रक्तात आहे, की माझ्या जन्मापासून आहे. कारण का ज्या ज्या वेळेला मी बघितलं ना, मला साहेबांनी पदावर म्हणजे विभाग अध्यक्ष मलबार पदावर ज्यावेळेस म्हणजे बोललं जातं की कमी केलं, त्यावेळेला मला काही वाटलं नाही, कारण की मी त्या पक्षातलाच कोणतरी आहे, कोणतरी कण आहे, त्या पद्धतीने मी काम करत होतो. मंडणगडची जबाबदारी यस सर गेलं, मंडणगडला काम केलं, बिनविरोध सरपंच सगळं घेऊन आलो. त्यानंतर काळांतराने इथे काही आंदोलन असायचे, आंदोलनामध्ये सहभागी होत असायचो. त्यावेळेला काही असतात राजकारणामध्ये आपलेच सहकारी, ते कुठेतरी अचानक आपल्याला अपमान करण्याचा प्रयत्न करत असतात. पण मला ही गोष्ट मी आहे ना, अपमान ही गोष्ट मी आहे ना फुटपान बांधून आहे ना समुद्रात टाकलेली आहे. त्यामुळे अपमान कधी आणि चांगलं कधी याचा मी भेदभाव कधी बाळगत नाही. माझा शेवटचा कार्यकर्ता तोच माझा मित्र मी समजतो आणि उच्च पदावरती जो असतो तो पण मी सेम समजतो. म्हणून माझ्या दृष्टिकोनातून सगळे सारखेच आहेत. म्हणून मला पक्ष वाढवण्यासाठी कधी अडचण येणार नाही. मी माझ्या या वाढदिवसानिमित्ताने बरेच लोक यावेळेला आज आलेले आहेत. मला खरोखर भारावून येत आहे. मला असं वाटतंय की वाढदिवस आलेला आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्याबद्दल तुम्ही लोकांनी जे उद्गार काढले ती मी कधीच अपेक्षा ठेवली नव्हती. आणि कधीच मी ज्यावेळेस मदत करतो त्यावेळेस मी कधीच सांगत नाही की माझ्या मी केलेल्या मदतीचं तुम्ही कुठे सांगू सुटा. पण बाजीराव साहेब हे मला ज्या ज्या वेळेला सभा झालेल्या आहेत त्या सभेमध्ये पण त्यांनी माझ्याबद्दल सांगितलेले आहेत, ते शिवसैनिक घेऊन मला सांगतात. पण आज मी उभाटाचे जे माझे सहकारी आलेले आहेत, माझे जे मित्र आहेत, ज्यांनी आवर्जून या माझ्या वाढदिवसानिमित्ताने उपस्थित राहिले असे माझे दिनेश वळवणकर तर तसेच अनिल जाधव साहेब, सचिन माने साहेब, वाजे पेटे यांचं या वाढदिवसानिमित्त माझी इथे उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. परंतु खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर आपण एकत्रच होतो. फक्त पक्ष आपल्याला मोठा भाऊ छोटा भाऊ असल्यामुळे
कारण का मी शिवसैनिकांसोबत पण होतो आणि आपल्या मनसेसोबत पण होतो. मी कधी भेदभाव बघितलाच नाही, कारण का ही आपल्याला ठाकरे घराकडनं आलेली एक शिकवण आहे. त्यामुळे माझं जर तुम्ही सगळ्यांनी मनापासून जे खरी वस्तुस्थिती होईल ती तुम्ही तुमच्या सगळ्यांसमोर मांडली. फार यांचं मोठेपण आहे, यांचं मोठेपण आहे, सगळ्यांचं मोठेपण आहे की माझ्याबद्दल एवढे उद्गार काढणं मला स्वतःची कौतुक कोणी केलेलं मला कधी सहन होत नाही, मला आवडत पण नाही त्या गोष्टी. पण तुम्ही मनापासून केल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि असं ह्या वाढदिवसाची ही माझी पहिली सुरुवात जर अशी असेल तर पुढची सुरुवात कशी असेल हे मी सांगू शकत नाही. पण महाराष्ट्र उपाध्याचे माझे सहकारी सगळे सहकारी हे माझे अत्यंत जवळचे मित्र असतील हे मी आजच्या माझ्या वाढदिवसानिमित्तानं तुम्हाला सांगू इच्छितो. परंतु आजच्या या वाढदिवसानिमित्त मी तुम्हाला अजून एक माहिती देतो की सन्माननीय आपले राऊत साहेबांनी एक लेटर काढलेलं आहे. हे तुम्हाला सगळ्यांना म्हणजे आपल्या उभाटा गटाला पण आणि आपल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना पण 14 ऑक्टोबरला दुपारी आपल्याला 12 वाजता यशवंतराव चव्हाणाच्या तिथे आवर्जून पोचायचं आहे. काही चांगली पण बातमी तिथे आपल्याला ऐकायला मिळणार आहे. पण सगळे पदाधिकारी म्हणजे राऊत आपले उद्धव गटाचे आपले सगळे येणार आहेत. त्याचप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय आदरणीय रावसाहेब ठाकरे पण येणार आहेत, नांदगावकर साहेब येणार आहेत. त्यामुळे विभाग अध्यक्षाच्या नात्याने मी तुम्हाला सगळ्यांना जे जे आपले मित्र आहेत, जे जे सहकारी आहेत, त्यांनी 14 तारखेला न विसरता जोमाने सगळ्या शक्तीनिशी शेवटचा आपल्या पदाधिकारीपासून ते मोठा पदाधिकारी आहे त्यांनी सगळ्यांनी 14 तारखेला 12 वाजता यशवंतराव चव्हाणाच्या तिथे आपल्याला भेटायचं आहे. एवढी मी आजच्या या वाढदिवसानिमित्ताने तुमच्याकडे एक मागणं करतो आणि ती माझी मागणी तुम्ही पूर्ण करणार अशी मी अपेक्षा करतो. आणि इथे खूप थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. परंतु जाण्यापूर्वी आम्ही छोटासा एक पेटीस ठेवलेला आहे, तो जर खाऊन नाही गेला तर मला कुठेतरी दुःख वाटेल. आम्हाला घेतो एक केक कापायचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर, कारण का माझा हा पहिलाच वाढदिवस आहे. मला काही कळत नाही आणि मी काय करते ते मला पण समजत नाही. पण तुमच्या लोकांचं प्रेम माझ्या आयुष्यापाठी माझ्या पाठीची आयुष्यभर आहे अशी मी अपेक्षा करतो. 2 शब्द बोलून माझी इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांना पुढे घ्या. अनुभाई आगे आ जाओ. Happy birthday to you. Happy birthday dear Manisai. Happy birthday to you. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये गाए, तुम जियो हजारों साल ये मेरी है आरज़ू. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday to you. अच्छा चालू करू. या ठिकाणी थोडीशी अल्पहाराची व्यवस्था केलेली आहे, तरी प्रत्येकाने अल्पहार घेऊन जावा.